फुल हिरवगार आहे सगळीकडं आणि इथं बाहेर पायंडीवरती बसून चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. निसर्गाचा आनंद घेत चहा पियाची आराम. आता पप्पांना सोडला इथे, आता जातो. आता राकेश आम्हाला सोडायला थोड्या वेळामध्ये. बसस्टॉपवरती थांबलो मित्रांनो नेहमीप्रमाणे, आणि एस टी नेहमीप्रमाणे थोडी लेट झाले. विंडोमधून आम्ही तुम्हाला सनसेटचा व्ह्यू दाखवतो. बरोबर टायमिंगवरती आलं, खार गाडी लागले, तर याच गाडीने डायरेक्ट जाऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर झाली सुट्टी संपली, आता निघायची तयारी मुंबईला. निघतो आहे थोड्या वेळामध्ये. 6:15ची गाडी आहे, 6:15ची गाडी आहे. तर त्या गाडीने जायचं आहे बसने. मी पप्पा आणि शिल्पा तिघंजण निघतो आहे, आणि राकेश आला आहे, थोडा आराम करतो आहे. तो फिरायला गेला होता बाहेर, तर आता आला आहे. तर त्याला घेऊन जातो सोडायला जिथे एस टी येते त्या स्टॉपपर्यंत. फुल हिरवगार आहे सगळीकडं, आणि इथं बाहेर पायंडीवरती बसून चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. निसर्गाचा आनंद घेत चहा पियाची आरामात. एकदम फुल शांत वातावरण. खरं बोलू तर इकडे गावी आल्याच्या नंतरला एकदम रिलॅक्स वाटतं. एकदम काय कसला टेन्शन नाही, काय नाही, एकदम आरामात चिल लाईफ. यायचं मस्तपैकी, जेवायचं, खायचं, थोडा आराम करायचं, संध्याकाळची चहा पियायची. मस्त एकदम एकदम चिल वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटतं एकदम आल्याच्या नंतरला. आणि आता तर पावसाला म्हणजे सुरुवात झाली, म्हणजे पाऊस पडायला. तर जशी पाऊस जसा जोरात पडेल ना, तसं अजून जास्त इकडे भारी होतं वातावरण. तर तिकडे जाऊन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आता काय फेऱ्या होतच राहतील. काय पण असो, पण आहे ना, पावसाळ्यामध्ये इकडचं वातावरण एक नंबर होतं. खूप जास्त मजा येते इकडे पावसाळ्यामध्ये. फणस आपण लावलेले, तिला आता नवीन पानं आलीत. हे बघा, नवीन नवीन पानं फुटलीत तिला. हे बघा, आतमध्ये कोंब आलाय. आता मस्त होईल, एकदम मोठी झाली ना मस्त होईल. थँक्यू शिल्पा. फटाफट चाय घेतो आणि पप्पांना पहिला सोडून येतो. हां चला. पप्पांना सोडला इथे, आता जातो. आता राकेश आम्हाला सोडायला थोड्या वेळामध्ये. एस टीचा टाईम झाला आहे, तर चला आता जातो परत घरी. 6:15ची गाडी आहे आणि 6:15 वाजले जातात. लेट होते तरी पण कधी कधी, पण जेव्हा पण गेलो तेव्हा लेटच झाले. घरामध्ये जाऊन येईपर्यंत आपण पोहोचू. बाबांना सांगून यायचं ना की गाडी आली तर थांबवा. एवढं सांगितलं.
एस टी अजून आली नाही. राकेश आलेला सोडायला आपल्याला. थँक्यू सो मच. मंडल आभारी आहे. चला बाय. एस टी अजून आले नाही, येईल आता. बस लॉक करून. अरे बडे भैया भी आ गए. सकाळी आलेलो. बस स्टॉपवरती थांबलो मित्रांनो नेहमीप्रमाणे. आणि एस टी नेहमीप्रमाणे थोडी लेट झाले. 6:15ची एस टी आहे. 6:26 झालेत, अजून आले नाही. शिल्पा वाट बघते. असं वाटतंय दिवालमालच्या दगडावरती जाऊन बसेल. वाट लागली आज. यायला तर पाहिजे आता थोड्या टायमामध्ये. वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. अरे बाबा ही गाडी कुठं राहिली. अजून तिकडून पण पुढे जायचं आहे आम्हाला. मुंबईला जायचं आहे. 6:30 वाजले तरी अजून काय आले नाही. असं शिल्पा मला असं वाटतं की CNG भरायला राहिली. कन्फर्म असं वाटतं की CNG भरायला थांबले गाडी, नाही तर फुल आम्हाला इकडे टाइमपास. आताशी आले एस टी. पावणे 7ला आले बरोबर. बास्का घेऊन पप्पा रेडी राहा. आता तिकडे लगेच जाऊन येते गाडी. शिल्पा हय रेडी राहा. नेहमीप्रमाणे एक बाचका घेतलाय तांदळाचा. चला एस टी आली आपली. चला चला मागे चला. दिलारा गाडीमध्ये बसायला जागा भेटते कारण की खाली असते गाडी. हे बघा पूर्ण गाडी खाली आहे. तर गावच्या गाडीमध्ये बसायचं टेन्शन नसतो. पप्पा पुढे बसले ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटला. आता इकडून जेवढे पण पुढचे गाव आहेत ते घेत जातील. जेवढ्यांना जायचं तेवढे घेत.
विंडोमधून आता तुम्हाला सनसेटचा व्ह्यू दाखवतो. आता आपण पेनला पोचतोय मित्रांनो. 7:30 वाजले बरोबर. 1 मिनिट बाकी आहे आणि आताशी डेपोला आलोत. तर इकडून लगेच पनवेल भेटली तर ट्रेनने जायचं आहे. CST भेटली तर CST पकडून जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने. हा नाही बरोबर टायमिंगवरती आलं तेव्हा खार गाडी लागले. तर याच गाडीने डायरेक्ट जाऊया खारला. काय चेंज करायची गरज नाही. पेनवरून स्टँडिंग आलो पूर्ण. आता पनवेलला आल्याच्या नंतरला थोडी जागा भेटली बसायला मस्त. शिल्पा पण इथे बसलेली अगोदर. पप्पांना पण जागा भेटली आणि आता पनवेलला अर्धी गाडी खाली झाली. तर मित्रांनो आलो घरी. मगाशीच आलो. 10:30 वाजता पोचलो. ती गाडी जी आहे ती 11:30 वाजेपर्यंत येते. पण आज थोडी लवकरच आली गाडी म्हणून जरा लवकर पोचलो घरी. तर आता 11:15 वाजलेत. फ्रेश बीट झालो. जेवण वगैरे घेतलं. गावची हवा आणि इकडच्या हवेमध्ये खूप जास्त फरक आहे. तिकडे जरा थंडावा होता. इकडं लय जास्तच गरम व्हायला लागला. आता पाऊस चालू झाल्याशिवाय इकडची काय हे नाही, गरमी जाणार नाही. गावी गेल्याच्या नंतरला एक गोष्ट आहे की माइंड आहे ना एकदम फ्रेश होऊन जातं. एकदम रिफ्रेश. जाऊन जरा तिकडे समाधान भेटतो व्यवस्थित मस्तपैकी. थोडा आराम करायला भेटतो. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथं संपवतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.